कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके इयत्ता 11वी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचे लेक्चर आपण आज अभ्यासत आहोत. यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ बुक किपिंग आपण क्लिअर करतोय पहिला टॉपिक. त्यामध्ये आपले आत्तापर्यंत 5 लेक्चर झालेले आहेत. त्या 5 लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टंट टर्म्स लास्ट पिरियडला आपण बघत होतो. इम्पॉर्टंट टर्म्समध्ये 20 इम्पॉर्टंट टर्म्स आपल्याला शिकायच्या आहेत. त्यापैकी 3 इम्पॉर्टंट टर्म्स आपण क्लिअर केलेल्या होत्या. त्या 3 इम्पॉर्टंट टर्म्स म्हणजे सगळ्यात पहिली होती ती म्हणजे बिझनेस. त्याची व्याख्या आपण क्लिअर केलेली होती. व्हेन एनी वर्क डन बाय द पर्सन और ग्रुप ऑफ पर्सन टू अर्न प्रॉफिट इट इज कॉल्ड बिझनेस. म्हणजे एक व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाने मिळून नफा मिळवण्याच्या उद्देशाने केलेलं कोणतंही काम त्याला आपण व्यवसाय असं म्हणत असतो. म्हणजे कामाला नाव ठेवलेलं नाही आहे. काम कोणतंही करा, पण त्या कामामधून तुम्हाला नफा मिळणं गरजेचं आहे, प्रॉफिट मिळणं गरजेचं आहे. त्याला आपण व्यवसाय असं म्हणत असतो. म्हणजे व्हेन एनी वर्क डन बाय द पर्सन ऑर ग्रुप ऑफ पर्सन टू अर्न प्रॉफिट इट इज कॉल्ड बिझनेस. ही बिझनेसची व्याख्या आपण पाहिलेली होती. त्यामध्ये 3 प्रकार आपण क्लिअर केलेले होते. एक होता ट्रेड बिझनेस, दुसरा होता प्रोडक्शन बिझनेस आणि तिसरा होता सर्व्हिस बिझनेस. ट्रेड बिझनेस म्हणजे व्यापारी व्यवसाय. वस्तू आणायची आणि आहे तशीच दुकानामध्ये काय करायची, विकायची. त्याला आपण ट्रेड बिझनेस असं म्हणतो. व्यापारी व्यवसाय ज्यामध्ये वस्तू आहे तशीच विकल्या जात असते, तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला जात नाही. उदाहरणार्थ छत्री. दुकानदार छत्री विकण्यासाठी आणतो, तो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करत नाही. चप्पल व्यावसायिकाचं दुकान आहे, बूटचं दुकान आहे, तो काय करतो, आहे तसेच विकत असतो. त्याला कुठल्याही प्रकारचा काही चेंजेसनेस होत नाही. दुकानात गेल्यानंतर ती वस्तू त्याने आणली आहे तशीच आपल्याला काय केली जात असते, विकल्या जात असते. त्याला कुठल्याही प्रकारचा बदल न करता विकलेली वस्तू म्हणजे व्यापारी व्यवसाय. त्याला आपल्या भाषेमध्ये ट्रेडिंग बिझनेस किंवा ट्रेड बिझनेस असं म्हणतात. दुसरं होतं प्रोडक्शन बिझनेस. प्रोडक्शन बिझनेस म्हणजे उत्पादन व्यवसाय. उत्पादन व्यवसाय म्हणजे काय? कच्च्या मालाच्या साह्याने जिथं पक्का माल तयार केला जात असतो त्याला आपण उत्पादन व्यवसाय असं म्हणतो. म्हणजेच इन इंग्लिश इन अकाउंटन्सी प्रोडक्शन बिझनेस. जिथं कच्च्या मालाच्या साह्याने पक्का माल तयार करतात. उदाहरणार्थ शुगर फॅक्टरी प्रोडक्शन बिझनेस आहे. त्यानंतर अनेक ज्या काही केचपच्या कंपन्या असेल, तुमचं पार्लेजी आहे, त्या कच्च्या मालाच्या साह्याने तुमचा पक्का माल तयार करतात, वस्तू तयार करतात, म्हणून त्याला आपण प्रोडक्शन बिझनेस असं म्हणत असतो. आणि तिसरा व्यवसाय होता तो म्हणजे सर्व्हिस बिझनेस म्हणजे सेवा व्यवसाय. काही व्यवसाय जे आहेत ते सेवा पुरवत असतात. कमी खर्चामध्ये ना नफा ना तोटा, नॉट प्रॉफिट कन्सर्न, ना नफा ना तोटा या तत्वावरती ते लोकांना किंवा जनतेला काय पुरवत असतात, सेवा पुरवत असतात. म्हणून त्यांना ना नफा ना तोट्यावरती चालणारे व्यवसाय आपण काय करू शकतो, म्हणू शकतो. म्हणजे असे व्यवसाय आहेत बिझनेस. व्हेन एनी वर्क डन बाय द पर्सन ऑर ग्रुप ऑफ पर्सन टू अर्न प्रॉफिट इट इज कॉल्ड बिझनेस. ही व्याख्या आपण व्यवसायाची केलेली आहे. त्याचे 3 प्रकार आपण पाडले. पहिला होता प्रोडक्शन बिझनेस, पहिला होता ट्रेडिंग बिझनेस, दुसरा होता प्रोडक्शन बिझनेस आणि तिसरा होता सर्व्हिस बिझनेस. दुसरे इम्पॉर्टंट टर्म्स आपण क्लिअर केले आहे प्रोप्रायटर. प्रोप्रायटर म्हणजे व्यवसायाचा मालक. म्हणजेच आपण सोपी व्याख्या तयार केली, सोपी डेफिनेशन तयार केली. ओनर ऑफ बिझनेस इज कॉल्ड प्रोप्रायटर. व्यवसायाचा जो मालक आहे त्यालाच आपण प्रोप्रायटर असं म्हणतो. म्हणजे प्रोप्रायटर कुणी असून चालत नाही. ज्याचा व्यवसाय आहे त्याचंच नाव त्या व्यवसायाला दिलेलं असतं खाली पाठीच्या, म्हणून आपण त्याला प्रोप्रा लिहित असतो. म्हणून प्रोप्रायटर म्हणजे त्या व्यवसायाचा मालक. म्हणून व्याख्या सोपी तयार केली आपण. ओनर ऑफ बिझनेस इज कॉल्ड प्रोप्रायटर. तिसरी इम्पॉर्टंट टर्म्स क्लिअर केली होती आपण कॅपिटल. कॅपिटल आपण याप्रमाणे क्लिअर केलं होतं. व्हेन अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय प्रोप्रायटर इन बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. म्हणजे जो व्यवसायाचा मालक आहे तो व्यवसायामध्ये जे पैसे गुंतवतो त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल. व्हेन अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय प्रोप्रायटर इन बिझनेस म्हणजे प्रोप्रायटर मालक, इन्व्हेस्ट करणं म्हणजे गुंतवणं, अमाऊंट म्हणजे पैसा. जो व्यवसायाचा मालक आहे
तो जो पैसा व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवतो त्याला आपण कॅपिटल असं म्हणत असतो. म्हणून जे व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवलेला पैसा असेल किंवा गुड्स असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, कॅपिटल असं म्हणू शकतो. या 3 इम्पॉर्टंट टर्म्स आपण लास्ट पिरियडला, मागच्या पिरियडला आपण काय केलेले आहेत, क्लिअर केलेले आहेत. आज आपल्याला चौथी इम्पॉर्टंट टर्म्स क्लिअर करायची आहे ती म्हणजे ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन व्यवहार ज्याला आपण म्हणतो. म्हणजे काय व्यवहार, म्हणजे काय व्यवहार म्हणजे एक विक्रेता असतो आणि दुसरा खरेदीदार असतो. म्हणजे विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करणं म्हणजे तिथं व्यवहार घडत असतो. विक्रेत्याची किंमत आणि खरेदीदाराची घ्यायची किंमत यामध्ये काय होत असते, तफावत पडत असते. तिथं बार्गेनिंग होत असते, तिथं घासाघीस होत असते आणि मग कोणत्या तरी एका अमाऊंटला तो व्यवहार क्लिअर होत असतो, तो ट्रान्झॅक्शन क्लिअर होत असतो. म्हणून आपण त्याला काय म्हणत असतो, व्यवहार. म्हणजे खरेदी आणि विक्रीचं ठिकाण, म्हणजे ज्याला आपण मार्केट म्हणू शकतो. त्या मार्केटमध्ये असे ट्रान्झॅक्शन काय होत असतात, घडत असतात, खरेदी आणि विक्रीचे होत असतात. म्हणून मालक ज्यावेळेस एखाद्या ग्राहकासंग वस्तूच्या किमतीबद्दल घासाघीस करत असतो त्याला आपण बार्गेनिंग म्हणत असतो. आणि ती वस्तू विकण्यासाठी एक ग्राहकाची किंमत असते, एक मालकाची किंमत असते आणि त्यामध्ये काहीतरी तडजोड करून मग एखाद्या अमाऊंटला तो व्यवहार पूर्ण होत असतो. म्हणून आपण त्याला खरेदी आणि विक्री जिथं होते त्याला व्यवहार असं म्हणत असतात. म्हणून त्याची व्याख्या आपण अशी केलेली आहे, व्हेन, सोपी व्याख्या आहे, ट्रान्झॅक्शन मीन्स व्हेन exchange of goods or service with money, when exchange of goods or service with money is called ट्रान्झॅक्शन. इट्स कॉल्ड ट्रान्झॅक्शन. बघा एकदम सोपी व्याख्या केली आपण. व्हेन एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिस विथ मनी इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन. व्हेन एक्सचेंज करणं म्हणजे आदला बदल करणं. व्हेन एक्सचेंज आदला बदल करणं, एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिस माल आणि सेवा. म्हणजे एखादा दुकानदार आहे, तो दुकानदार त्या ग्राहकाला माल पोहोच करतो, तो सेवा देतो त्याचीवाली, तो त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो. नुसती सेवा नाही तर माल पण देतो त्याच्याबरोबर ती. म्हणजे एखादी वस्तू जर मिळत नसेल त्या दुकानात तर तो दुकानदार आणून देण्याचं काम पण करत असतो. तो 2 दिवसांनी 3 दिवसांनी तुम्हाला ती वस्तू आणून देतो. तो सांगतो की माझ्याकडे 2 दिवसांनी ती वस्तू येणार आहे, तुम्ही कुठूनही खरेदी करू नका, मी तुम्हाला इथंच अवेलेबल करून देईन. म्हणजे त्या दुकानदाराने तुम्हाला ती वस्तू त्या गावामध्ये अवेलेबल करून दिली. म्हणजे तुम्हाला एक प्रकारची त्याने काय पुरवली, सेवा पुरवली. नाहीतर ती वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी दूर जावं लागलं असतं, दूर एखाद्या मार्केटमध्ये जावं लागलं असतं, शहराच्या ठिकाणी जावं लागलं असतं किंवा एखाद्या दुसऱ्या दुकानात जावं लागलं असतं. पण त्याने त्याच दुकानात ती तुम्हाला सर्व्हिस दिली. म्हणजे माल तर दिलाच दिला पण सर्व्हिस पण दिली. पण कशाच्या मोबदल्यात, विथ मनी. विथ मनी. मनी म्हणजे पैसा. मनी म्हणजे पैसा. तो पैसा तुमच्याकडून त्याने घेतलाच घेतला, पण तुम्हाला त्याच्या मोबदल्यात माल पण दिला, सेवा पण पुरवली तुम्हाला. त्यालाच आपण काय म्हणतो, इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन. त्यालाच आपण काय म्हणत असतो, ट्रान्झॅक्शन असं म्हणत असतो. त्यालाच आपण व्यवहार असं म्हणत असतो. व्हेन एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिस विथ मनी इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन 3 प्रकारचे घडत असतात. ट्रान्झॅक्शन 3 प्रकारचे असतात. ते 3 प्रकार कोणते आहेत, लक्ष द्या इकडं. टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन रोख स्वरूपाचा व्यवहार.
रोख स्वरूपाचा व्यवहार. कॅश ट्रान्झॅक्शन रोख स्वरूपाचा व्यवहार म्हणजे काय? आपण दुकानात जातो आणि वस्तू खरेदी करतो. वस्तू खरेदी केल्यानंतर ती वस्तू आपण काय करतो? विकत घेतो आणि दुकानदाराला काय देतो? पैसा देतो. त्याला आपण कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणत असतो. म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण दुकानदाराला पैसा देतो आणि वस्तू घेतो, म्हणून आपण तो रोख व्यवहार केला, म्हणून आपण त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणत असतो. त्याची व्याख्या आहे, ॲट द टाइम ऑफ द ट्रान्झॅक्शन इफ यू हॅव मनी पेड इमिडिएटली इज कॉल्ड कॅश ट्रान्झॅक्शन. म्हणजे ज्यावेळेस व्यवहार घडतो त्यावेळेस तुम्ही पैसा देता आणि वस्तू घेता, त्याला आपण कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणत असतो, रोख स्वरूपाचा व्यवहार. दुसरा आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन, उधार स्वरूपाचा व्यवहार. उधार स्वरूपाचा व्यवहार ज्यावेळेस आपल्याकडे पैसा नसतो पण आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असते. आपल्याकडं पैसा नसतो पण एखादी वस्तू खरेदी करायची असते, त्यावेळेस आपण दुकानात जातो आणि वस्तू खरेदी करतो, मात्र त्याला पैसा देत नाही. त्यावेळेस त्या ट्रान्झॅक्शनला म्हणतात क्रेडिट ट्रान्झॅक्शन, उधार स्वरूपाचा व्यवहार. असे जे व्यवहार आहे हे फक्त आणि फक्त ओळखीच्या दुकानदाराशीच होत असतात. अनोळखी दुकानदार किंवा अनोळखी गावामध्ये आपण उधारीवरती व्यवहार करू शकत नाही. आपल्याला कोणीही उधारीवरती वस्तू देणार नाही, कारण की पैसा हा फक्त आणि फक्त रोख स्वरूपात आपण काय करत असतो? व्यवहार करत असतो. पण उधार जर स्वरूपात करायचं असेल तर आपल्या निदान ओळखीचा दुकानदार असणं गरजेचं आहे किंवा दुकानदार आपल्याला ओळखणं गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून तो आपल्याला वस्तू काय करू शकतो? उधारीवरती विकू शकतो. म्हणजे अशाच व्यवहाराला आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हणतो, उधार स्वरूपाचा व्यवहार असं म्हणत असतो. आणि तिसरा एक प्रकार आहे बार्टर ट्रान्झॅक्शन. बार्टर वस्तू विनिमय पद्धत. वस्तू विनिमय पद्धत म्हणजे काय? हा व्यवहार होता पण ती पद्धत होती एक जुन्या काळामध्ये, ज्यावेळेस ह्या देशामध्ये किंवा जुन्या लोकांकडं पैसा अवेलेबल नव्हता, म्हणजे पैसा नव्हताच लोकांकडे त्या काळामध्ये. मग त्यावेळेस सुद्धा व्यवहार होत होते. पैसा नसताना सुद्धा व्यक्ती, त्या काळातले लोक व्यवहार करायचे. पण कसा करायचे? तर ह्या ट्रान्झॅक्शनने करायचे. हा ट्रान्झॅक्शन होता बार्टर ट्रान्झॅक्शन. बार्टर मीन्स वस्तू विनिमय पद्धत. वस्तू विनिमय पद्धत म्हणजे काय? थोडक्यात मला एखाद्या वस्तूची गरज असेल आणि ती जर वस्तू माझ्या समोरच्या व्यक्तीकडे असेल तर त्याला जी वस्तू लागते ती माझ्याकडून त्याला द्यायची आणि त्याच्याकडची वस्तू मी घ्यायची. म्हणजे व्यवहार फक्त वस्तू देऊन वस्तू घेणे, त्याला म्हणतो आपण वस्तू विनिमय पद्धत, म्हणजेच बार्टर ट्रान्झॅक्शन. म्हणजे ज्या वस्तूची गरज आपल्याला आहे ती समोरच्याकडून वस्तू घ्यायची आणि त्याला जी वस्तू लागते ती वस्तू आपल्याकडून त्याला द्यायची. पैसा हा नव्हताच म्हणून वस्तू देऊन वस्तू घेत होतो आपण. त्या काळामध्ये अशा प्रकारचे व्यवहार आपले जुने आजोबा असेल, पंजोबा असेल, खापर पंजोबा असेल, जे कोणी असतील जुने आपले लोक, जोपर्यंत पैसा जास्त अस्तित्वात नव्हता तोपर्यंत या पद्धतीने आपल्या भारत देशामध्ये व्यवहार होत होते. पण त्या व्यवहाराला मोल नव्हतं, कारण की एखादी छोटी वस्तू लागत असेल तर त्या छोट्या वस्तूच्या मोबदल्यात कदाचित मोठी वस्तू द्यावी लागत असेल. तिथं आपण ट्रान्झॅक्शन होत होता पण समाधान मात्र मिळत नव्हतं किंवा ते व्यवहार झाल्याचं आपल्याला समाधान प्राप्त होत नव्हतं. कारण की वस्तू छोटी दिली की लहान मोठी दिली, आपण त्याच्या मोबदल्यात काय घेतलं याला महत्त्व नव्हतं. फक्त त्या काळामध्ये पैसा नव्हता पण गरज पूर्ण करणं गरजेचं होतं. गरज पूर्ण करणं गरजेचं होतं म्हणून अशा प्रकारचे व्यवहार
त्या काळातले लोक करत होते त्यालाच बार्टर ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. म्हणजे ट्रान्झॅक्शन आपण आज बघितलं, ट्रान्झॅक्शनचे 3 प्रकार आपण बघितले. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? व्हेन एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस विथ मनी इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन. म्हणजे जिथं माल आणि सेवा पुरवली जात असते पैशाच्या मोबदल्यामध्ये त्याला आपण व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन असं म्हणत असतो. 3 प्रकार पडतात ट्रान्झॅक्शनचे. एक कॅश ट्रान्झॅक्शन, रोख स्वरूपाचा व्यवहार, दुसरा क्रेडिट ट्रान्झॅक्शन, उधार स्वरूपाचा व्यवहार, आणि तिसरा बार्टर ट्रान्झॅक्शन, त्याला म्हणतो आपण वस्तू विनिमय पद्धत. हे ट्रान्झॅक्शन आपण इम्पॉर्टंट टर्म्समध्ये काय केलेले आहे? क्लिअर केलेली आहे. पुढची इम्पॉर्टंट टर्म्स आपण क्लिअर करूया. 5 नंबरची असेट्स. असेट म्हणजे संपत्ती, मालमत्ता ज्याला आपण म्हणू शकतो, प्रॉपर्टी आपण ज्याला म्हणू शकतो. म्हणजे काय? पैसा प्रॉपर्टी आहे, असेट आहे. गाडी, मोटर कार, बाईक, मोटरसायकल ज्याला आपण म्हणतो असेट आहे, प्रॉपर्टी आहे. बिल्डिंग असेट आहे, प्रॉपर्टी आहे. मशिनरी असेट आहे, प्रॉपर्टी आहे. फर्निचर असेट आहे, प्रॉपर्टी आहे. गोल्ड असेट आहे, प्रॉपर्टी आहे. शेअर्स म्हणजे त्याला आपण इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स आपण असेट आहे, प्रॉपर्टी आहे. म्हणजे प्रिमायसेस असेल, लँड असेल, त्यानंतर लँड अँड बिल्डिंग असेल, फर्निचर अँड इक्विपमेंट असेल, लूज टूल्स असेल, अनेक प्रकारचे गुडविल असेल, अनेक प्रकारचे ज्या असतात ह्या असेट आहेत आपल्यावाल्या, याला आपण संपत्ती असं म्हणू शकतो. याची व्याख्या अशी केली, प्रॉपर्टीज ऑफ बिझनेस इज कॉल्ड assets. प्रॉपर्टीज ऑफ बिझनेस इज कॉल्ड असेट. प्रॉपर्टी संपत्ती, मालमत्ता. प्रॉपर्टी संपत्ती, मालमत्ता. ऑफ बिझनेस, बिझनेस व्यवसाय, इज कॉल्ड असेट. म्हणजे व्यवसायामध्ये जी प्रॉपर्टी आहे, जी संपत्ती आहे, तुम्ही जे वापरता व्यवसायामध्ये त्याला आपण काय म्हणतो? असेट असं म्हणत असतो. संपत्ती असं आपण म्हणू शकतो. त्याचे एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल मशिनरी, कॅश, फर्निचर, बिल्डिंग, etc एक्सेट्रा. म्हणजे असे भरपूर आहेत. म्हणजे इथं फक्त एक्झाम्पल दिलं मी. मशिनरी म्हणजे यंत्रसामुग्री ज्याला आपण म्हणतो, कॅश रोख स्वरूपातला पैसा, फर्निचर आपण जे लाकडी वस्तू तयार करतो त्याला फर्निचर आपण म्हणत असतो. बिझनेस बिल्डिंग इमारत ज्याला आपण म्हणतो. म्हणजे ह्या सगळ्या ज्या आहेत त्या व्यवसायाच्या स्वरूपातल्या आहेत, व्यवसायामध्ये वापरणाऱ्या आहेत. म्हणून प्रॉपर्टीज इन बिझनेस किंवा प्रॉपर्टी ऑफ बिझनेस इज कॉल्ड असेट. ज्या व्यवसायाच्या मालमत्ता आहेत त्यांनाच आपण काय म्हणत असतो? असेट आपण म्हणत असतो. पुढची आहे इम्पॉर्टंट टर्म 6 नंबरला, लायबिलिटीज. देयता. लायबिलिटी देयता. देयता म्हणजे काय? ज्यावेळेस आपण व्यवसाय चालू करत असताना किंवा व्यवसायामध्ये असताना आपण जे बाहेरच्या लोकांचं देणं आहे ते जर आपण देयता, जे बाहेरच्या लोकांचं देणं असतं त्याला आपण काय म्हणत असतो? लायबिलिटी असं म्हणत असतो. म्हणजे थोडक्यात काय? व्यवसाय करत असताना प्रत्येक व्यक्ती उधारीवरती वस्तू काय करत असतो? खरेदी करत असतो. मग जी उधारी आहे बाहेरच्या लोकांची, आपण ज्या लोकांकडून व्यवसायामध्ये विक्रीसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहे त्या आपण उधारीवरती खरेदी केल्या, म्हणजे ज्या व्यक्तीकडून आपण खरेदी केल्या त्याला आपल्याला पैसे देणं लागतो आपण, म्हणून त्याला आपण म्हणत असतो लायबिलिटी. म्हणजे अमाऊंट पेएबल इन बिझनेस बाय आउटसाइडर इज कॉल्ड लायबिलिटी. म्हणजे अमाऊंट पेएबल ची व्याख्या अशी केलेली आहे, when
amount payable in business to outsider is called liabilities. It's called liabilities. अमाऊंट पेएबल म्हणजे देणे. आपल्याला देणं आहे, आपल्याला पैसे द्यायचे कुणाला तरी. व्हेन अमाऊंट पेएबल इन बिझनेस, व्यवसायामध्ये आपली देयता असते, आपल्याला कुणाला तरी पैसे द्यायचे असतात. कुणाला द्यायचे असतात? अमाऊंट पेएबल इन बिझनेस टू आउटसाइडर. म्हणजे व्यवसायाच्या बाहेरचा व्यक्ती. ज्या व्यवसायाच्या बाहेरच्या व्यक्तीला आपल्याला जे देयता आहे, आपल्याला जे देणं लागतं, इट्स कॉल्ड लायबिलिटीज. त्यालाच आपण काय म्हणत असतो? लायबिलिटीज असं म्हणत असतो. मग थोडक्यात त्याचे एक्झाम्पल जर द्यायचं ठरलं तुम्हाला, तर एक्झाम्पल आहे बँक लोन, बँकेतून घेतलेलं कर्ज. क्रेडिटर्स, धनकोकडून घेतलेलं कर्ज. बँक ओव्हरड्राफ्ट, ज्याला आपण अधिविकर्ष सवलत असं म्हणत असतो. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे भरपूर आहेत असे, त्याला आपण एक्सेट्रा, असे भरपूर आहेत जे आपल्याला व्यवसायामध्ये देयता असते, ते आपल्याला काय करावं लागत असते? पूर्ण करून घ्यावी लागत असते. म्हणजे 6 इम्पॉर्टंट टर्म्स आपण आज कव्हर केलेले आहे. सगळ्यात 4 नंबरची कव्हर केली आपण, ती म्हणजे ट्रान्झॅक्शन, एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस विथ मनी, इट्स कॉल्ड ट्रान्झॅक्शन. 3 प्रकार पाहिले आपण: कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आणि बार्टर ट्रान्झॅक्शन. 5 नंबरला पाहिलं आपण असेट, प्रॉपर्टीज यूज इन बिझनेस, इट्स कॉल्ड असेट. आपण व्यवसायामध्ये ज्या मालमत्ता वापरतो, ज्या संपत्ती वापरतो, त्याला आपण असेट असं म्हणू शकतो. त्यानंतर लायबिलिटी पाहिलं आपण 6 नंबरला, व्हेन अमाऊंट पेएबल इन बिझनेस टू आउटसाइडर, इट्स कॉल्ड लायबिलिटी. म्हणजे बाहेरच्या लोकांना जे पैसे देणं लागतो आपण, त्याला आपण काय म्हणू शकतो? लायबिलिटी असं म्हणू शकतो. एक्झाम्पलमध्ये बँक लोन, बँकेतून घेतलेलं कर्ज. क्रेडिटर्स, धनकोची देयता असते आपल्याकडं. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट, अधिविकर्ष सवलत असते. ह्या ज्या आहेत, ह्या 6 इम्पॉर्टंट टर्म्स आपण आज क्लिअर केलेल्या आहे. राहिलेल्या आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.